श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ राहत होते. त्यांचा दरबार रोज लागायचा. लोक आपापल्या समस्या घेऊन येत. कधी कोणी दारिद्र्यातून मुक्त व्हावं म्हणून, तर कोणी रोग निवारणासाठी स्वामींना प्रार्थना करायचा. एका दिवशी एक गरीब ब्राह्मण स्वामींना भेटायला आला. त्याच्याकडे खायला धान्य नव्हतं. कुटुंब उपाशी होतं. डोळ्यात पाणी घेऊन तो स्वामींच्या चरणी पडला. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले व म्हणाले, अरे, काळजी करू नकोस, घरात जा, तुझ्या धान्याच्या कोठारात पहा. तो ब्राह्मण परत गेला. पण त्याला आठवलं, कोठार तर रिकामं आहे. तरीही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्याने पाहिलं तर त्याचं कोठार धान्याने भरलेलं होतं. कुटुंब आनंदाने नाचू लागलं. अशाच प्रकारे एकदा एका भक्ताला भयंकर रोग झाला. वैद्यांनीही हार मानली. तो भक्त स्वामींना नम्र होऊन म्हणाला, स्वामी, आता तुमच्या चरणाशिवाय माझा दुसरा आधार नाही. स्वामी समर्थांनी त्याला अंगावर हात ठेवला आणि म्हणाले, जा रे, काही झालेलं नाही. त्याच क्षणी त्याची वेदना नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे बरा झाला. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, मी तर फक्त निमित्त आहे. खरी कृपा दत्तात्रेयाची आहे. श्रद्धा आणि सबुरीने जो माझा स्मरण करेल त्याचा उद्धार होईल. अशा या स्वामी समर्थांच्या चमत्कारिक अनुभवानं आजही लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धा जागते.